काय तुमचेही केस गळतायत, सतत थकल्यासारखं जाणवतंय आणि वजन कसंच कमी होत नाही, तर हे फक्त वाढत्या वयाचं लक्षण नसून तुमचं मेटाबॉलिझम बिघडल्याचा संकेत आहे. नमस्कार, मी नंदिनी डाके, हेल्थ कोच. 100 दिवस आरोग्याचे या सिरीज मध्ये आज आपला दिवस 21वा आणि आजचा आपला विषय आहे मेटाबॉलिझम म्हणजे काय आणि मेटाबॉलिझम स्लो झाल्यावर आपल्याला कुठले त्रास जाणवतात. आपलं शरीर खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर ऊर्जेमध्ये करतं आणि ही ऊर्जा आपलं शरीर चालण्यासाठी, मेंदू हृदयाच्या आरोग्यासाठी, पेशीच्या दुरुस्तीसाठी, श्वास घेण्यासाठी आपल्याला गरजेची असते. हे मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे आपल्याला कुठली लक्षणे जाणवतात, तर पुरेशी झोप घेऊनही आपल्याला कायम गळाल्यासारखं, थकल्यासारखं जाणवतं. आपले केस गळतात, नखे ठिसूळ होतात, म्हणजे आपल्या शरीरात पोषणाची कमतरता होते. तसेच आपल्याला गोड खाण्याचं क्रेविंग होतं आणि आपण गोड पदार्थ खाल्ले तर आपलं वजन वाढतं, पोटाचा घेर वाढतो. आपल्याला थंडी वाजते, म्हणजे शरीरात उष्णतेची निर्मिती कमी होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, अपचनाचा त्रास होतो. आपल्या हार्मोनमध्ये इम्बॅलन्स होतो. थायरॉइड हार्मोनमध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळे आपली मासिक पाळी अनियमित होते आणि वजन वाढ होते. कॉर्टिसॉल हार्मोन वाढल्यामुळे आपल्याला मानसिक ताणतणावाचा त्रास सहन करावा लागतो, त्वचा कोरडीही होते. मग हे मेटाबॉलिझम आपलं का बिघडतं, तर आपल्या शरीरात स्नायूंचं प्रमाण कमी झाल्यामुळे, इन्शुलिन रेझिस्टन्स, ताणतणाव तसेच पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे होतं. मग आपण आपलं मेटाबॉलिझम कसं सुधारू शकतो, तर भरपूर प्रमाणात पाणी पिणं, म्हणजे 4 ते 5 लिटर पाणी पिणं, झोप 7 ते 8 तास घेणं, आपल्या आहारात प्रोटीनचं प्रमाण म्हणजे डाळी, अंडी, मासे, पनीर यांचा समावेश करणं आणि नियमित व्यायाम करणं, हाय इंटेन्सिटी वर्कआउट, जिना चढणं हे देखील तुम्ही करू शकता. लक्षात ठेवा, आहार आणि व्यायाम यामध्ये असंतुलन असेल तर तुमचं मेटाबॉलिझम स्टार्वेशन मोडमध्ये जातं. म्हणून आपल्याला हृदयाचे आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तसेच आपल्याला डायबिटीस होण्याची सुद्धा खूप शक्यता असते. घाबरू नका, तुम्ही तुमच्या जीवनशैलीत छोटे मोठे बदल करून, व्यायाम करून आणि सकस आहार घेऊन तुमचं मेटाबॉलिझम सुधारू शकता. हा व्हिडिओ अशा मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आहे आणि अधिक माहितीसाठी मला DM करा. पुढच्या व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा.